आज आपण बनवतोय शेवग्याच्या शेंगांची भाजी। ही भाजी मी थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहे, पण विश्वास ठेवा तुम्ही एकदा ही भाजी घरात बनवली तर घरात भाजी न खाणारेही ही शेवग्याच्या शेंगांची भाजी आवडीने खातील। इतकी छान चवीला ही भाजी तयार होते आणि एकदम सोपी झटपट तयार होते की तुम्ही सकाळी टिफिनसाठीही बनवू शकता आणि कोणी पाहुणे आले तर त्यावेळेलाही तुम्ही ही भाजी जेवणाच्या ताटात सर्व केली तर सगळे आवडीने खातील। एकदा नक्की बनवून मला सांगा की कशी झाली भाजी। त्यासाठी आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये राई, जिरे, कढीपत्त्याची फोडणी देऊ आणि एक कांदा आपण बारीक चिरून तो घालून गुलाबी रंगावर छान परतून घेऊ। नंतर एक टोमॅटो घालूया, तोही चांगला तेलामध्ये फ्राय करूया। नंतर त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊ। अद्रक लसूणची पेस्ट ही कांदा टोमॅटोमध्ये छान अशी एकत्र फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। सुक्या मसाल्यांमध्ये मी धणा जिरा पावडर, हळद आणि मालवणी मसाला घातलेला आहे। तुम्ही तुमच्या घरातला साठवणीतला कुठलाही मसाला घालवू शकता, त्याने ही भाजी खूप छान लागते। किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरीही चालते, त्याच्याने ही भाजी खूप छान लागते। मसाले तेलामध्ये चांगले आपण फ्राय करून घेऊया। दुसरीकडे मी टोपामध्ये थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, जे आपण नंतर भाजीमध्ये घालणार आहोत। आता आपण यामध्ये शेंगा घालून घेऊ। शेंगा अशा पद्धतीने छान सोलून घ्यायच्या आहेत। शेंगावरची साल पूर्णपणे काढून टाकायची आहे, म्हणजे भाजीमध्ये कडवपणा काही उतरत नाही, भाजी चवीला छानच होते। अशा पद्धतीने आपण सगळ्या शेंगांना हा मसाला लागेल असं सगळं चांगलं एकत्र करून घेऊया। सगळं छान एकत्र झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ। मीठ तुमच्या अंदाजाने घालायचं आहे। जर तुम्हाला ही ग्रेव्ही बनवायची असेल तर मीठ त्याप्रमाणे थोडं जास्त घाला आणि जर सुक्का बनवायचं असेल तर त्याप्रमाणे मीठ ॲड करा। सगळं छान आपण एकत्र करून घेऊ। आता आपण यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया। यामध्ये आपण 1 चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत, जे आपल्याला या शेंगा आणि मसाल्याबरोबर अगोदर चांगलं परतून घ्यायचं आहे। तुम्ही सुक्या नारळाचं किंवा ओल्या नारळाचं कुठलंही वाटण याच्यामध्ये घालू शकता। कांदा खोबरा थोडासा गुलाबी रंगावरती भाजून त्याचं थोडंसं बारीक वाटण करून यामध्ये घालायचं आहे। मला ही भाजी सुकी बनवायची आहे, त्यामुळे मी अगदी थोडंसं वाटण घालून भाजी छान अशी एकदम लटपट अशी बनवणार आहे, की जी चपातीबरोबर आणि टिफिनमध्ये मला इझिली देता येईल आणि खायलाही खूप छान लागेल। सगळं छान आपण एकत्र करून घेऊ आणि आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी। अगदी जो भाजी खात नसेल शेवगाची, ज्यांना शेवगाची भाजी अजिबातच आवडत नाही, तेही लोक ही भाजी आवडीने खातील, ही खात्री आहे। तुम्ही याच्यामध्ये ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। मला ही भाजी सुक्कीच करायची आहे, मी थोडंच पाणी घातलेलं आहे। पण तुम्हाला जर ही भाजीमध्ये ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही जास्तीचं पाणी त्याच्यामध्ये घालू शकता। अशा प्रकारे झाकण लावून आपण शिजवून घेऊया चांगलं। बघू शकता शेंगा पण छान शिजलेल्या आहेत। आता आपण सगळं छान परत मिक्स करून आणि मग त्याच्यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। थोडे शेंगदाणे भाजून त्याचा कूट तयार केलेला आहे, ते मी यामध्ये घालून घेते। यामुळे भाजीला अप्रतिम चव येते। आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर। बघू शकता भाजी किती छान दिसते आणि खायलाही तितकीच टेस्टी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।